अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं। जिल्ह्यातील बार्शी, टाकळी, अकोट, पातूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय। 17 घरांची पडझड झाली असून शेतकऱ्यांच्या 8 पशुधनांचा मृत्यू झालाय। अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं। जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातील घरांचं नुकसान झालं। या काळात आंबा, भाजीपाला तसेच फळबाग पिकांचे सुद्धा नुकसान झाले। अशातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही नुकसान झाले आहे। यामध्ये बार्शी, टाकळी तालुक्यात 2 बैल तर पातूर तालुक्यात 2 बैल, 4 मेंढ्यांचा वीज पडून मृत्यू झालाय। त्याचबरोबर बार्शी, टाकळी तालुक्यात 5, अकोट तालुक्यात 2 तसेच पातूर तालुक्यातील 10 घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाल्यानं कुटुंब उघड्यावर आले आहे। शेतजमिनीचे सुद्धा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अकोला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या काळात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तविली आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तासानं वादळी वारा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे।